वेलकम मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आपल्यासाठी। ही फोडण्याची भाजी आहे, शेतातून ताजी आणलेली आहे। आता ही आपण बनवणार आहोत। याच्यासाठी बघा, इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे उकळायला। जेव्हा उकळेल तेव्हा त्याच्यात आपण ही भाजी टाकणार आहोत। मित्रांनो बघा, आपल्या पाण्याला उकळ आलेला आहे। आता ही भाजी पूर्ण मी याच्यामध्ये टाकणार आहे। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, आम्ही नवीनच व्हिडिओ बनवत आहेत। बघा, पूर्ण भाजी अशी टाकायची याच्यात। आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात ते। आमच्या इकडे फोडण्याची भाजी म्हणतात। दोन मिनिट फक्त याला उकळून घ्यायचं गरम पाण्यामध्ये, लगेच काढून घ्यायची। बघा मित्रांनो, भाजीचा कलर चेंज झाला आहे। थोडा वेळ ठेवायची, लगेच साईडला काढून घ्यायची आपल्याला। थोडासा कलर चेंज होऊ देस तर उकळून घ्यायची आहे आपल्याला। अशी साईडला काढून घ्यायची। बघा, अशीच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। पूर्ण काढून घ्यायची भाजी। या पाणी आपल्या उपयोगी नाही, याला टाकून द्यायचंय। मित्रांनो बघा, ही भाजी आपण काढून घेतलेली आहे। यातमध्ये थोडं थंड पाणी टाकायचं। थोडी थंड होती भाजी, असं थंड पाणी टाकून घ्यायचं पूर्ण। थंड पाणी घेतल्याच्या नंतर हिला असं चांगलं धुवून घ्यायचं। बघा, ही आपली पूर्ण धुवून झालेली आहे। याच्यानंतर असं याला दाबून हातातनं सगळं पाणी काढून घ्यायचं। याच्यातलं भाजीतलं आहे तेवढं पाणी अजिबात नाही ठेवायचं, पूर्ण पाणी काढून घ्यायचं। हे बघा, सर्व पाणी काढलेलं आहे आपण याच्यातलं। आता हलक्या हातानं भाजी सगळी अशी मोकळी करून घ्यायची। बघा मित्रांनो, पूर्ण अशी खुली करून झालेली आहे आपली। आता आपण इथून पुढे फोडणीची तयारी करूया। बघा मित्रांनो, इथं कढई ठेवली आहे आणि त्यात थोडे मोहरी टाकलेली आहे। वरून थोडे जिरे टाकायचे। तेल टाकलेले आहे आपण। तेल चांगल्यापैकी कडू द्यायचं। तेल कडल्याच्या नंतर कांदा टाकायचा। बघा मित्रांनो, कांदा आपला फ्राय झालेला आहे। यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि थोडा लसूण यामध्ये टाकणार आहोत आपण। यानंतर मित्रांनो, यामध्ये आपल्या घरात असलेले मसाले, लाल तिखट टाकायचं आहे पूर्ण। हे बघा, लाल तिखट आहे, घरच्या मिरच्याची चटणी घरी केलेली। यो मसाला, हळद टाकायची नाही मित्रांनो। हे सुहाना मसाला आहे। तेलामध्ये चांगल्या प्रकारे मसाले फ्राय झाल्याच्या बाद भाजी मित्रांनो, भाजी टाकायची आहे आपल्याला।
भाजी टाकल्याच्यानंतर हलक्या हाताने असं परतून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, चांगल्या प्रकारे परतविण्यात आलेली आहे. यामध्ये थोडं मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं मित्रांनो. यांना चांगलं परतून घ्यायचं. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. इथं बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपली भाजी छान बनून तयार आहे. तुम्हाला पण आवडल्यास तुम्ही बी करून बघा चांगल्या प्रकारे. आता आम्ही जेवायला घेत होतो. तुम्हाला बी आवडल्यास तुम्ही घरी बनवून बघा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढे आम्ही नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद.